श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 153. काही क्षणातच गलबत्तानी गलबत्त्याबरोबर सारे बुडणार होते. लक्ष्मण कोळ्याने तर आता स्वामींची धाव करायला सुरुवात केली होती. स्वामी समर्था दीनदयाळा प्रभू जगन्नाथा, स्वामी समर्था दीनदयाळा प्रभू जगन्नाथा. पाणी प्रत्येकाच्या कमरेपर्यंत गलबतात शिरले होते. गलबत तर दिसेनसे झाले होते. समोरून प्रलयकारी लाटा येत होत्या, डोक्यावर फुटत होत्या. चारही दिशेला खवळलेला समुद्र होता आणि ते सारे गलबत्त्यासह हळूहळू पाण्याखाली चालले होते. मठात अक्कलकोट स्वामी संतापले होते. कोणाशी जवळ येऊ देत नव्हते. त्यांच्या संतापाचे कारण विचारायचे कोणाला धाडस होत नव्हते. वैष्णवाने मात्र हे सारे स्वामींचे नाटक वाटले होते. स्वामींच्या संतापाकडे ते पाचही जण कुत्सित नजरेने पाहत होते. इकडे समुद्राचे पाणी छातीपर्यंत आले होते. लक्ष्मण कोळ्याने जीवांच्या आकांताने स्वामींना साथ घातली होती. अक्कलकोट निवासिनी आई, तुला माझा अखेरचा नमस्कार. त्या क्षणी अक्कलकोटला स्वामी बसल्या जागेवर खाली वाकले आणि त्यांना काहीतरी उचलण्याचा हात खाली नेला होता. स्वामी काय उचलण्यासाठी वाकले आहेत हे पाहण्यासाठी सर्वांच्या नजरा स्वामींच्या हाताकडे गेल्या होत्या आणि सर्वांनाच पंजापर्यंत हात कोणालाही दिसत नव्हता. विस्फेरताने सारे जण एक दुसऱ्याकडे पाहत असतानाच एकदा येथे हजर असलेल्या प्रत्येकाला वादळी वाऱ्याचा एक समुद्र वासाचा साक्षात्कार झाला होता. वैष्णव म्हणत होते, अक्कलकोटचा स्वामी हा नाटकी आहे, जादूगार सुद्धा आहे. त्या क्षणी स्वामींचा हात हळूहळू वर येऊ लागला आणि सर्वांना दिसू लागला. स्वामींच्या कोपरापासून पंजापर्यंत हात पाण्याने नितळले होते. विस्वरलेल्या डोळ्यांनी सर्वजण पाहत असतानाच सोनारीन पुढे झाली होती. तिने स्वामींच्या हातातून नितळणाऱ्या पाण्याचा थेंब आपल्या हातावर घेत चाकले तर ती ओरडली, खारट पाणी आहे, खारट पाणी आहे. समुद्राचा पाण्याचा वास तिला येत होता. स्वामींच्या चेहऱ्यावर आता संताप दिसत नव्हता. त्यांनी स्मित केले. वैष्णव असूयाने स्वामींकडे पाहत होते तर शिवबाई श्रद्धेने पाहत होती. काही जणांना समुद्र म्हणतात. लक्ष्मण कोळे आठवला आणि स्वामींनी विचारले सुद्धा, स्वामी तुम्ही समुद्रात हात घातला होता लक्ष्मण कोळ्यासाठी? होय, लक्ष्मण कोळ्याची गलबत बुडणार होती, मग मी ती धरून किनाऱ्यावर लावली आहे. स्वामींवर कोणीही अविश्वास दाखवला नव्हता, तसं मनातही आले नव्हते. पण वैष्णव मात्र यावर विश्वास बसला नव्हता. यानंतरची कथा पुढील भागात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.